प्रथमतः आपल्या सर्वांना नमस्कार. मी सकाळी माझे पत्रकार मित्र यांना सांगितल्याप्रमाणे आपण पत्रकार परिषदेत हजर राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज एका विषयावर मी या परिषदेमध्ये बोलणार आहे आणि तो विषय आहे की नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आरक्षित जागेवर कुणबी या प्रकारचे दाखले काही उमेदवारांनी मिळवले. आरक्षित जागा असताना आणि स्वतःची जात कुणबी नसतानाही काही उपद्व्याप करून दाखले मिळवून निवडणूक लढवली. त्याबद्दल मी आज आपल्या पत्रकार परिषदेमध्ये विश्लेषण करणार आहे. हा जो विषय आहे तो सातारा जिल्हा परिषदच्या निमसोड जिल्हा परिषद गटातील आहे. निमसोड जिल्हा परिषद गट हा ओबीसी जागेसाठी आरक्षित म्हणून राहिलेला होता. या निवडणुकीमध्ये संदीप नारायण मांडवे उर्फ पिंटू पैलवान यांनी ओबीसी प्रवर्गामधून निवडणूक लढवण्यासाठी प्रांताधिकारी दहिवडी यांच्याकडून चुकीची कागदपत्र दाखल करून बोगस कुणबीचा दाखला मिळवलाय. त्या दाखलेला जी वंशावळ जोडली त्या वंशावळीमध्ये त्यांनी आपल्या वडिलांची आत्या म्हणून एका महिलेचा कुणबी हा पुरावा जोडलेला आहे. परंतु ती महिला त्यांच्या वडिलांची आत्या आहे असं ते त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये म्हणतात. परंतु वडिलांची आत्या म्हणजे त्यांच्या पंजोबाची मुलगी असायला पाहिजे, त्यांच्या आजोबाची बहीण असायला पाहिजे. परंतु त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये तसं कुठेही त्या वंशावळीमध्ये ते दिसून येत नाही आणि म्हणून ही बोगस वंशावळ दाखल करून त्यांनी हा दाखला मिळवलेल्याच दिसून येत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या महिलेच्या पुढं कुणबी ही जी मोडी लिपीत लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा खाडाखोड केलेली आहे. म्हणजे आम्हाला असं दिसून येतंय की त्यांनी कुणबी हा शब्द सुद्धा खाडाखोड करून हा दाखला मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या बाबतीत रितसरपणे मी सातारा जिल्हा जाती पडताळणी समितीकडे रितसर तक्रार केलेली आहे आणि त्याची सुनावणी आता अंतिम स्वरूपामध्ये आहे. आजही त्याची सुनावणी झालेली आहे. मुद्दामून मी पत्रकार बांधवांना माझ्या सांगू इच्छितो की अशा प्रकारचे दाखले घेण्यामुळं प्रशासनामध्ये एक चुकीचा गैरसमज निर्माण झालेला आहे की लोक स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी चुकीची कागदपत्रे दाखल करून दाखले मिळवत आहेत आणि मग संशयाची सुई ज्याची खरे दाखले असतील त्याच्याकडे सुद्धा ती जाते की याचा खोटा आहे की काय. संदीप नारायण मांडवे यांनी चुकीचा दाखला मिळवून मराठा समाजाचाच नुकसान केलेलं आहे. कारण आता गेली कित्येक मुलं आपल्या खऱ्या कुणबीच्या दाखल्यासाठी शासनाचे उंबरठे झिजवत आहेत आणि असे प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाची मात्र त्याच्यावर करडी कमान होती की हे दाखला चुकीचा तरी नाही ना. आणि त्यामुळं खऱ्या लाभार्थींना दाखला मिळवण्यासाठी प्रचंड मानसिक त्रास सोसावा लागतोय. माझी प्रशासनाकडे मागणी आहे की या विषयाच्या प्रकरणामध्ये गंभीरपणे लक्ष देऊन योग्य ती चौकशी करून त्यांचा हा दाखला रद्द करण्यात यावा आणि चुकीचं ॲफिडेव्हिट दाखल केल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा. खरं तर माझ्या आणखीन दोन मागणी आहेत की त्यांनी आता निवडणूक लढवली त्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाहीये. हा शेवटी राजकीय विषय आहे. पण समाजाचं नुकसान होऊ नये म्हणून कुणी इथून पुढं कुणबीचा दाखला हा बोगस प्रमाणपत्राद्वारे मिळवू नये आणि त्यासाठी ज्यांनी मिळवलंय त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. म्हणून ही आजची आपण पत्रकार परिषद घेत आहोत. त्यांना जे मिळालेलं जिल्हा परिषदचं पद आहे तो दाखला रद्द झाल्यावर त्यांचं रद्द करण्यात यावं ही आमची प्रामाणिकपणे मागणी आहे. धन्यवाद. खरी जात ते मराठाच आहेत. हा त्यांनी जे जोडलेली कागदपत्रे आहेत त्याच्यावरून हे दिसून येते.
त्या परिस्थितीत काय झालेलं आहे हे मला सांगता येणार नाही, पण दाखला निश्चितपणे त्यांनी जी दाखले जोडलेले आहेत ते त्यामध्ये जी महिला आहे ती त्यांची वडिलांची हत्या मात्र दिसून येत नाही किंवा तसं त्यांचं ऍफिडेव्हिट नाहीये. भीतील त्यांचा पुरावा आहे. इथं त्यांचं ज्या त्यांनी महिलेचं नाव लावलेलं आहे तिथं त्यांची नोंद आहे. आणि हा कुणबी हा शब्द बऱ्यापैकी खाडाखोड करून तयार केलेला आहे. हे मूळ डॉक्युमेंट त्यांनी जोडलेलं आहे, त्यांच्या दाखल्यासाठीही जोडलेलं आहे. अशाच प्रकारची त्यांनी वंशावळी त्या दाखल्यासाठी जोडलेली आहे. आता ह्या वंशावळीमध्ये ती महिला यांच्या वडिलांची आत्या असं ते म्हणतायत. जर ते आत्या म्हणत असतील वडिलांची, तर ती त्यांच्या आजोबाची बहीण पाहिजे आणि पंजोबाची मुलगी पाहिजे. तसंही या वंशावळीमध्ये कुठेही नमूद नाही आणि म्हणून हे फॉल्स डॉक्युमेंट आहेत आमचं ठाप म्हणणं आहे. आणि त्या अनुषंगानेच मी जात पडताळणी समितीकडे तक्रार केलेली आहे. हा, त्यांनी जोडलेल्या अफिडेव्हिटची कॉपी मी माहिती अधिकारातून घेतलेली आहे. कशीही चौकशी करू शकता, त्याबद्दल काही माझी अडचण नाही. मी ते ओरिजिनल असल्याशिवाय केलेलंच नाही. आम्ही तर दोघं मित्रच होतो, पण शेवटी राजकीय वेगवेगळे विषय आले की आम्ही एकमेकाच्या राजकारणात विरोधात आहे. आमचे वैयक्तिक काही मतभेद नाहीत किंवा वैयक्तिक आमचा काही द्वेष नाही. ते माझे चांगले मित्र आहेत, पूर्वी होते आणि आजही आमची काही मैत्रीत काही फारसा विषय नाहीये. राजकीय हेतू म्हणून काही हा तक्रार दाखल केलेला विषय नाहीये. आमचा हेच आहे की मराठी समाजाचं नुकसान होतंय, याचे चुकीचे दाखले काही लोकांनी बोगस प्रमाणात घेतल्यामुळं मग तो सगळ्याकडेच बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा होतोय. तर त्याच्यावर आवाज उठवलाय की आता सत्य प्रकरणात बाहेर येईलच ना. आता मी नाही, त्या मतदारसंघात मी नाही ना. मी माझ्या मतदारसंघात निमसोडच्या बाबतीतला विषय तेवढ्या पुरताच होता. स्पष्ट या विषयात म्हणणं आहे की जे चुकीचे दाखले आहेत ते रद्दच झाले पाहिजेत, मग तो कुणाचाही असो. मी त्यांचं समर्थन करत बसलो, मी कुणाचं समर्थन करणार नाही. चुकीच्या दाखल्याच्या बाबतीत कुणाचं समर्थन करणार? खराच मिळावं. मी माझा त्यांचा खरा असताना माझं खोटं ठरवायचा अधिकार मला नाहीये. खरा असेल तर त्यांना खरा मिळून जाईल ना. चौकशी करावी अशी माझी मागणी आहे ना. तर त्याच्यासाठी त्यांनी कुणीतरी तक्रार केलीच आहे, तेव्हा चौकशी होणारच आहे. मी म्हणण्याला काही अर्थ राहत नाही ना. त्या ऑलरेडी कुणीतरी चौकशीसाठी तक्रार केलीच आहे त्यांची. द्यावा असं नाही. त्यांचा राखला रद्द झाला तर ते ऑटोमॅटिकच जाणार आहेत ना. राजीनामा मागणीची काय मला काय अधिकार आहे? मला राजीनामा मागणी